लाखांदूर तालुक्यातील रेतीघाटांवर मनमानी कारभार होत असल्याचा गंभीर आरोप वाहन मालक आदित्य मोहनलाल नखाते यांनी केला आहे। एक ब्रास रेतीचे पूर्ण पैसे घेतले जात असताना प्रत्यक्षात कमी रेती दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। नखाते यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी एक ब्राससाठी 3 बकेट रेती दिली जात होती, मात्र आता कोणतीही शासकीय सूचना नसताना ती कमी करून 2.5 बकेट करण्यात आली आहे। यामुळे वाहन मालक आणि ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणी तहसीलदारांकडे तोंडी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे। प्रशासनाने तातडीने चौकशी करून ग्राहकांना पूर्ण प्रमाणात रेती मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। अन्यथा आंदोलन उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। माझं नाव आदित्य मोहनलाल नखाते आहे। रेती घाटाविषयी तुम्ही काय सांगणार? रेती घाटाविषयी सांगायचं म्हणजे आता जे महसूल विभागाने सर्व जिल्ह्यामध्ये सर्व जे रेती घाट लिलाव केलेले आहेत ते एकदम योग्य आहे। त्यामुळे सर्वसामान्य घरमालकांना सुद्धा रेती सहज उपलब्ध होत आहे। परंतु जे रेती घाट लिलाव झालेले आहेत त्यामध्ये रेती घाट मालकांची खूप मोनोपॉली या ठिकाणी चालत आहे। कारण की आमच्या साकोली डिव्हिजनमधील सर्व रेती घाटे एकाच मालकाला झालेले आहेत। त्याचा फरक असं जाणवत आहे की त्यांची त्या ठिकाणी मोनोपॉली चालू आहे। एक घाट बंद करतात, एक घाट चालू करतात। काही दिवसांआधी त्यांचं नांदेड घाटावरील त्यांनी लोडिंग बंद केलेली होती, पण रॉयल्टी हे नांदेड घाटावरून निघत होती आणि रेतीचं लोडिंग हे इटाण घाटावरून करत होते। आम्हाला ते एक ब्रास म्हणजे आतापर्यंत 3 बकेट देत होते काल रात्रीपर्यंत, आणि काल रात्रीपासून त्यांनी आता आम्हाला 2.5 बकेट देणार असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। त्याच्यामुळे आमचं मोटार मालकांचं व ग्राहकांचं सुद्धा यामध्ये मोठं नुकसान होत आहे। तुम्ही आतापर्यंत कोणाकोणाकडे तक्रार केल्या? मी सकाळी तहसीलदार साहेबांना एक तोंडी तक्रार दिली, कारण की आज रविवार असल्यामुळे, आणि तुम्ही बघू शकता की मी तुमच्या समोरच आता आपल्या सरकारवर मी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार केलेली आहे। आणि मी त्या घाट मालकांचे जे दिवाणजी लोक आहे, त्यांचे जे चालक मालक आहेत घाटांचे, त्यांच्याशी बोलला असता त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या कंपनीने ठरवलेलं आहे। मी म्हटलं शासनाचा काही असं वेगळं नियम आला आहे का की कालपर्यंत तुम्ही एका ब्राससाठी 3 बकेट माल देत होता आणि रात्री 10 नंतर तुम्ही 2.5 बकेट केलं? तर नाही म्हणे, तो आमच्या कंपनीचा निर्णय आहे। तर मी म्हटलं त्यांना मला जिल्हाधिकाऱ्यांकडे कंप्लेंट करावी लागेल। तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही कुठेही तक्रार करा, आमचा काही बिघाडू शकत नाही तुम्ही। आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही एक ब्रासचे पैसे देतो तर आम्हाला एक ब्रास माल मिळाला पाहिजे, म्हणजे आम्ही दिलेल्या पैशाचा आम्हाला मोबदला योग्य पद्धतीने मिळाला पाहिजे। जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर रेती जर मिळाली नाही तर तुम्ही काय करणार? मग काही नाही, जर मिळाली नाही तर एखादी आम्ही आंदोलन करू, नाही तर माझं उपोषणाला बसायचं या ठिकाणी विचार सुरू आहे आणि बसावं लागेल। कारण की या ठिकाणी जे रेती घाट मालक ते अब्जोपती करोडपती आहेत, त्याच्यासमोर आम्ही सामान्य माणसं काय करणार? आणि प्रशासन सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे। तरी माझी एवढीच विनंती आहे की आम्ही जे पैसे मालाचे देतो, आम्ही एक ब्रासचे देतो, आम्हाला तितका माल हा मिळालेला पाहिजे, म्हणजे जो आमच्या मालाचा मोबदला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे। अन्यथा मी ग्राहक कोर्टामध्ये पण जाणार, कन्झ्युमर कोर्टमध्ये पण सुद्धा जायची माझी तयारी आहे या ठिकाणी। या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।